याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आम्ही म्हणतो ना की मला गर्व आहे मी मराठी असल्याचा, पण त्याच मराठी माणसाचा अभिमान, त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान, त्याच मराठी माणसाचा ताठपणा आणि त्याच मराठी माणसाची जगण्याची उमेद ज्या महापुरुषांना निर्माण केली त्या नाव राजे शिवाजी। आजही छत्रपती शिवरायांचं नाव घ्यावं आणि मराठी माणसाचं काळीच कायमस्वरूपी धड दाबावं असं काही करून ठेवलं असेल माझ्या छत्रपती शिवरायाने, की ज्या ज्या वेळा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही उभं राहतो त्या त्या वेळा गर्वाने म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय। याचं काहीतरी कारण असेल, कारण आठवतोय आजही तो प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम, की ज्या ज्या वेळा छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास लिहिला जाईल त्या प्रत्येक इतिहासामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम हा सुवर्णाक्षराने लिहिला जातोय। आम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे, ज्या ज्या वेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोटला बाहेर काढला त्या अफजल खानासोबत सय्यद बंडा नावाची हरामखोर औलाद येणार होती आणि इकडून राजे शिवाजींच्या सोबत जिवाजी महाले नावाचा मावळा छत्रपती शिवरायांच्या सोबत जाणार होता। आम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे की जो अफजल खान छत्रपती शिवरायांच्या भेटीसाठी येणार होता त्याच अफजल खानाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी राजांनी एक सुंदर शामियाना उभारला होता। आम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे की छत्रपती शिवाजी राजांनी त्या अफजल खानाचा भेटण्याची वेळ दुपारी 12 वाजताची दिली होती। आम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे की ज्या क्षणाला राजे शिवाजी शामियानात आले त्या क्षणाला अफजल खान उठून उभा राहिला, त्याने बाहू फैलावले, अहो राजे शिवाजी, आणि छत्रपती शिवाजी राजे अफजल खानाच्या मिठीत गेले, खानाची मिठी आवळली आणि त्याच वेळी खानाची कट्यार राजांच्या अंगरख्यावरून खलदिशी निसटली, दगा जाणवला, निघाली वाघनख आणि त्याच वेळेला सय्यद बंडा धावत येताना त्याच्या हाताचं बोट एवढूस वर येण्याअगोदर तो जिवाजी महाले सय्यद बंडाच्या समोर उभा टाकला। नुसता उभा नाही टाकला तर एका क्षणात त्या सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहासानं साक्ष दिली, होता जिवा म्हणून वाचला शिवा। हा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीचा आहे, हा इतिहास कोण विसरेल, कारण जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत छत्रपती शिवरायांनी घडवलेला हिंदवी स्वराज्याचा इतिहास आजही कालही उद्याही आणि जोपर्यंत अस्तित्वात पृथ्वी आहे तोपर्यंत गायला जाईल यात शंका नाही आहे। म्हणून आम्ही नेहमी म्हणतो प्रतिपत चंद्र लेखेव वर्दिश नूर विश्ववंदितः शाह सुनो शिवेशैषा मुद्रा भद्राय राजते।